मी माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेतलेलं आहे. एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात, उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्यानंतर त्या 2 वाक्यांचा मीडिया 1000 व्हिडिओ करतो, तेवढेच शब्द पकडतो, त्याच्यावर 1000 व्हिडिओज बनतात यूट्यूब चॅनल्सवर. मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं. मग ती बोलते, मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे, मग ती परत व्यक्ती बोलते, मग आता परत बोलणं क्रमप्राप्त होतं कारण आता नाही बोलली का, गप्प बसली का, मागे हटली, मग ही परत व्यक्ती बोलते. ही चिखलफेक चालू राहते, महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये, सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही. मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला. या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही. ऑल्सो मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे, ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे, त्याला काही बेस नाही. एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट, धन्यवाद हा एकमेव संभाषण, एक शब्द, याच्यावरून एवढी आवई उठावी, त्याला मी का प्रत्युत्तर देऊ? जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते, 10 लोकांपर्यंतची गोष्टी 1000 लोकांपर्यंत पोहोचतात. ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार? त्या गोष्टीला आपण किती महत्त्व द्यायचं? म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. शांत बसणं मी योग्य समजलं आणि याला भरपूर साथ होती ती मी ज्या व्यक्तींबरोबर काम करते, ज्या संचाबरोबर काम करते, माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार, सगळे आप्तेष्ट, महाराष्ट्रातली जनता, प्रेक्षक ज्यांचं प्रेम आहे माझ्यावर. कोणीही माझ्यावर एका शब्दानेही कधी शंकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही, कधीही मला विचारलं देखील नाही. प्रत्येक जण भेटला त्यावेळी हे म्हणाला, प्राजक्ता योग्य करतेस, शांत राहा, धीरानं सामोरी जा. या अशा आवया उठतात आणि निघून जातात, सरपास होतात, तू शांत राहा, धीरानं सामोरी जा. ह्या सगळ्या